पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभाराविरोधात कामगार संघटनांसह स्थानिक लोक संताप व्यक्त करत आहेत। मध्यरात्री 2 कामगारांचा मॅनहोलमध्ये अडकून मृत्यू झाला। गेल्या वर्षी याच मॅनहोलमध्ये 3 कामगार मृत्युमुखी पडले होते, तरीही कोणतीच सुरक्षा कशी पुरवली गेली नाही असा प्रश्न विचारला जातोय। पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये मॅनहोल स्वच्छतेवेळी अडकून 2 कामगारांचा मृत्यू झाला। जवळपास 1 वर्षापूर्वी देखील याच मॅनहोलमध्ये BSNLच्या 3 कामगारांचा जीव गेला होता। तरीही असंवेदनशील महापालिकेचा कारभार सुधारण्याचं नाव घेत नाहीये। पिंपरी चिंचवडमधल्या निगडी भागात अमोल शिंदे आणि मनोज शिंदे दोन्ही कामगार मॅनहोलची स्वच्छता करत होते। रात्री 12च्या दरम्यान दोनही कामगार अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांद्वारे त्यांना बाहेर काढण्यात आलं। दवाखान्यात नेल्यानंतर मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं। मध्यरात्री कामगारांना कोणत्याही सुरक्षेविना मॅनहोलमध्ये उतरण्याचं का सांगितलं गेलं? चेंबरमध्ये उतरण्यापूर्वी ऑक्सिजनची उपलब्धता, दोर किंवा इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात आली होती का, असे प्रश्न पिंपरी चिंचवड महापालिकेला विचारले जात आहेत। वर्षभरापूर्वी ज्या मॅनहोलमध्ये 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता, त्याच मॅनहोलमध्ये नंतर कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही। कोणतीही सुरक्षा का घेतली गेली नाही, असे प्रश्न करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी कामगार संघटनांनी केली। या ठिकाणी एका डक्टमध्ये 2 इसम पडले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। अग्निशामक दलाच्या मदतीने 2 इसमांना बाहेर काढण्यात आले व उपचारकामी वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। त्यांचे कोणी नातेवाईक मित्र वगैरे आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहे। त्याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नाहीये। पोलीस BSNचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडेही तपास करत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।